नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? मस्तच राहा. तर हो, चप्पल लाव. व्हिडिओ चालू झाला आहे सकाळीच, व्लॉग चालू झाला आहे सकाळीच. हो, चल चल ना. हाय कर मंडळींना. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सांगितली ग बाई. आम्ही दूध आणायला चाललो आहोत म्हणत आहे ती. हो, दूधच आणायला चालू, कारण की अब्दूला प्यायचं आहे दूध, पण घरी आहे, संपलं आहे दूध, नाही आहे. हो, चप्पल इथे ये, लावून देते. फायनली मंडळी आम्ही दूध घेऊन आलोत. पण काय झालं, पहिल्या डेअरीमध्ये गेलं ते तिथे गायचं दूध नव्हतं, म्हशीचं होतं. म्हशीचं कसं देणार, म्हशीचं वगैरे देत नाही अब्दूला प्यायला. मग चालत चालत तिला कडेवर घेऊन, तिला चालायचंही नव्हतं, तिला कडेवर घेऊन दुसऱ्या डेअरीमध्ये गेले. तिथे गाईचं दूध नव्हतं. आता म्हटलं असू दे, बिस्किट तरी लावून खाईल ती, म्हणून मग 10 रुपयाचंच म्हशीचं दूध आणले. म्हशीचं दूध चायसाठी वगैरे ठीक आहे, पण असं प्यायला वगैरे मी तिला, म्हशीचं दूध पचायला सुद्धा जड असतं असं म्हणतात. तर म्हशीचं दूध थोडंफार स्मेल पण सुद्धा येतो प्यायला, म्हणून मी देत नाही अब्दूला. ममची बॉटल तिकडेच होती ना बाळा, तू कुठे ठेवली? ते नाही, ते खराब आहे, ते धुवून द्यावं लागेल तुला. तर आता दूध आणलं, अजून चहाही नाही पिलेला आहे मी, आता चहा पिते. हो चल. आणि कोणत्याही दुकानात, कोणत्याही शॉपमध्ये हिला घेऊन नेण्याचे तोटे. आणि हे बघा, काही नाही, छोटासा पॉकेट घेऊन दिला हिला वेफर. आता ती वेफर खातीये. चला, तोपर्यंत मी चहा ठेवते, चहा पिते. महाराणीने काल एक खूप मोठा धमाका केला. ते तुम्हाला समोरच्या क्लिपमध्ये मी ॲड करते, कारण की काल सायंकाळी केलं होतं. ती सायंकाळी नाही, सॉरी, रात्री. खरंच एवढं हसू, राग, सगळं आश्चर्य, असं एक मोठा धक्का एकच सोबत झालं सगळं. काय आहे ते समोर मी ॲड करते, तुम्ही बघाच काय केली ती. एक अख्खा नवीन जो काहीतरी आहे, माझं मेकअप प्रोडक्टच आहे, तर तुम्हाला दाखवते मी, समोरच्या क्लिपमध्ये ॲड करते, तुम्ही बघून घ्या. फायनली मंडळी टेंट हाऊस झालं रेडी हिचं. कुठे बस तू ग बाई ग? ए, तोडून टाकशील ना तर. अगं उचलू नको, गेलं ते. इथून यायचं ना ग. आता तू तुझ्याच घरामध्ये. अगं बाई, किती छान उशी ठेवली बघा तिथे, आणि झोपत आहे. अगं बाई, माझं बाळ ग. झोप. हा ठीक आहे, बाय, गुड नाईट. गुड नाईट, बाय. बर. A few moments later. मी काय करू या पोरीचं? अहो, पटकन या एकदा, पटकन या ना, पटकन या. काय गेली बघा एकदा. खरंच मी काय करू? अहो, किराणा सामान जिथे ठेवते तिथे ठेवलं होतं. मी भाजी घेत होती, हिला जेवायचं आहे म्हणे. मी मागून कधी आली कधी घेतली, इथे येऊन बघा काय होतं ते. हे बघा, मी ताट आणून ठेवली तिथे. चटकाना जा, पटकन जा पटकन. काय हात खराब झाले बाई? ए, दे इकडे माझ्याकडे. त्या दिवशी सेन्सोडाईन पूर्ण पेस्ट हाताला लावली, आणि आता हे नवीन फेअर अँड लवली होती, नवीन ग. काहून अशी करते बाळा तू? खरंच ग, काय केली भगवान. तू कार्टून पेक्षा बहुत भारी आहे बाबा, खरंच. तू का अशी करत आहे ग? मला खरंच आता चीड येत आहे तुझ्यावर मम्मा. प्लीज तू इकडे ये इकडे. पूर्ण काय केलं देवा, पूर्ण खराब करून टाकलं. नवीन आहे ग पाऊच ग, काढलं नाही त्याला मी बिलकुलच. माझीच चुकी आहे, तिथे ठेवली मी. मला काय माहित घेशील म्हणून तिथून. चल पटकन, चल, हात धुवून देते, चल तुझे. चल पटकन चल.
तर मंडळी तुम्ही बघितलेच असाल अद्दूनं काय कारभार केलं होतं. कोणीतरी आले का बाळा? बघ बरं, गेट वाजलं. तिथूनच बघ, दिसते ना तुला? नाही आलं ना कोणीच. तर काल आहे ना मी किचनमध्ये भाजी करत होते. म्हणजे भाजीकडेच लक्ष होतं माझं. हो, हे भाजीकडे लक्ष होतं. तर ती कधी किचनमध्ये आली. मी किराणा सामान आहे ना किचनमध्ये जो फर्निचर आहे तर एका कप्प्यात आहे ना स्टोअर करून ठेवते. आणि ज्या कप्प्यात स्टोअर करून ठेवते ना तो स्टोअर, हो बाळा, तो कप्पा आहे ना खालीच आहे. आणि हिला आहे ना ते इझिली पोहोचतं आणि तो कप्प्याचा म्हणजे फर्निचरचा दार देखील पटकनच निघतो हिला. घे, पटकनच निघतो. तर आली आणि ते आहे ना कधी तिथला फेअर अँड लवलीचा नवीन पाऊच होता. तो जुना होता म्हणून तो नवीन मी काढला नाही, नवीन तिथेच ठेवला. हळू आली, हळून तो पाऊच घेतला आणि इकडे आली. काल तिचं टेंट हाऊस वगैरे बनवलं होतं ना, त्या टेंट हाऊसला उलटं केली, बसली होती तिथे आणि मग ते कारभार करत बसली. मी होते किचनमध्येच, मला माहीतही नाही पडलं खरंच कधी हळूने आली ती, कधी तिकडे. हो, हे तू मार ना, तू मार. तर मला माहीतच नाही पडलं. मग ही शांत शांत होती, मलाही शांत शांतच वाटत आहे. म्हटलं काय झालं, ही शांत शांत आहे आणि हिचं काही नाही. हिला पॉटी वगैरे आली तरी ती शांत राहते. मला वाटलं असेल तसं काही. मग मी हॉलमध्ये येऊन बघते तर काय, ते टेंट हाऊस उलटं करून ते टेंट हाऊसमध्ये बसली आहे आणि बस आपलं कारभार करत आहे. मी पाहिले हे, मला वाटलं ओ हो, घे तिकडे जाणं ग, तिकडे जाणं, दूर जाणं, घे. तर अद्दूसोबत खेळत खेळत मी तुमच्याशी बोलत आहे. ती बोलूच देत नाही आहे कंटिन्युअसली. तर असं सगळंच केलं तिनं. बघितलेच पूर्ण कसं खराब केलेलं ते पूर्ण पाऊच. जो पॉकेट राहते ना वरचा जो पाऊच, तो पण ओपन केला आणि जो मेन पाऊच होता तो पण काढला, झाकण पण काढला आणि अख्खा फेअर अँड लवली आहे ना पूर्ण हाताला पायाला इकडे तिकडे पूर्ण लावून घेतलं. पूर्ण अख्खा पाऊच रिकामा केला तिने. हो, रिकामा केला तिने. खूपच डेंजर आहे बाबा, खूपच डेंजर आहे. पूर्ण फेअर अँड लवलीचा अख्खा पाऊच खराब केला. असं आहे ही माझी कार्टून. असं कार्टून कोणाकोणाकडे आहे आणि असं सगळं घडलं का तुमच्या घरी मला सांगा आधी. दे मला, थँक्यू. तर हे दुसऱ्यांदा त्या दिवशी पकडली होती ते मी बघितलं, पकडून म्हणजे हिच्याकडून घेऊन मग ठेवून दिलं. यावेळेस किती लवकर आली, किती काढली, पटकन येऊन बसली लपून आणि बस पूर्ण कांड करून ठेवलं. ते काय केलं ते बघितले. काय असा कार्टून आहे ना, खरंच एकच आहे बाबा पण खूप भारी आहे. असं आहे हा माझं कार्टून. रागावले वगैरे म्हणजे मारले वगैरे नाही. काय तर पप्पा आल्यानंतर बनव, ठीक आहे? पप्पा आल्यानंतर बनव आपण. चालेल ना? पप्पा ड्युटीवर गेलेत. अच्छा, हो का? पप्पा टेंट हाऊस आणायला गेले. टेंट हाऊस यांच्या फ्रेंडने गिफ्ट केला होता, तेव्हा तो ब्लॉग मी तुम्हाला अपलोड केला आहे. हो, ठीक आहे ना. ते टेंट हाऊस तोडून मोडून मग खेळतच नव्हती. 2-4 दिवस झाले चांगली खेळली, एखादी हप्ता, मग नंतर खेळतच नव्हती. म्हटलं जाऊ द्या, पूर्ण जागासुद्धा व्यापून घेते म्हणून वरती काढून ठेवलं त्याला. तर पुन्हा काढून मागितली ती. काल काढून मागल्यानंतर पुन्हा ते कारभार करून ठेवून दिली. काय देऊ? तर असं सगळं आहे. असले कार्टून तुमच्या घरीसुद्धा असतील आणि असे कारभारसुद्धा केले असतील नक्कीच. कारण की हेच त्यांची वय आहे. त्यांना काही आता समजत नाही, समजायला लागले तर. पण थोडंफार ओरडली तिच्यावर, मारले वगैरे नाही, पण थोडंफार ओरडले तिच्यावर. कारण की अख्खा पाऊच पूर्ण खराब करून टाकला ते. हो, अद्दूची बंदूक दाखवते मी तुम्हाला. तुझी बंदूक दाखव मंडळींना. धुजुम लागलं मला. हा जो तिला झोपवण्याचा प्रयत्न केला या पाण्यामध्ये, तिला टाकलं पण झोपवलंच नाही. ते 2 ओढणे बांधून ठेवलं जेणेकरून या बेडवरून आम्हाला इझिली तिला झोका देता येईल म्हणून. आणि हो, आज आहे क्रिसमस, तर सगळ्यांना हॅपी क्रिसमस. ए बाळा,
मम्मा सगळ्यांना हॅपी क्रिसमस विश कर. ये इकडे. हॅपी क्रिसमस. ये ना इकडे. हॅपी क्रिसमस. हॅपी क्रिसमस टू यू ऑल माय फ्रेंड्स. एवढं सगळं थोडी बोलता येणार तुला बाळा. हॅपी क्रिसमस म्हटलं तरी खूप भरपूर आहे. तोंड बघा कशी करते नौटंकी. ते चांगलं पकड ना. घे चांगलं पकड व्यवस्थित. तू पकड ना ग व्यवस्थित. घे घे. ही सॉक्स घेतली ना. मला म्हणते की तू सॉक्स घाल ना. थंडी वाटते ना. तू सॉक्स घाल ना. थंडी लागते ना. माझा पाय सरळ केली. आता स्वतःच्याच पायाला घालते. घाल घाल. थंडी वाटते ना मम्मा. थंडी वाटते ना बाळा. लावता नाही येत आहे म्हणून चिडचिड करत आहे. ये मी घालून देते. घालून देते घे ना ग. नाही मग मला घालून दे. मला घालून दे. मला घालून नाही देत मग का बरं. काय काय पटत आहे स्वतःच.